सहा जानेवारी रोजी मध्यरात्री आमचे निरीक्षक श्री चौधरी साहेब यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे बीड बायपास इथे एक बनावट दारूची तस्करी पकडली आणि त्यामध्ये त्यांना एक 4 चाकीमध्ये बनावट दारूचे 20 बॉक्सेस त्यांना भेटले आणि त्यांनी त्याच्या पुढे उत्कृष्ट तपास करून जवळपास संभाजीनगर शहरामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 रिकव्हरी केली आणि यामध्ये एकूण 1248 बॉटल बनावट मद्याच्या विदेशी मद्याच्या सापडल्या, ज्यामध्ये त्यांनी मॅकडॉवेल नंबर 1 आणि रॉयल स्टॅग या लेबलचा वापर केला होता. आणि त्यांनी पुढे तपास 6 आरोपी यामध्ये एकूण पकडले असून त्या पुढे तपास केला असता असं आढळून आलं की हा सगळा बनावट विदेशी मद्याचा त्यांनी तस्करी जी आहे ती डोळ्यावरून केलेली आहे. आणि यामध्ये निरीक्षक के चौधरी, निरीक्षक बगाटे आणि त्यांच्या सर्व टीमने उत्कृष्ट तपास करून आणखीन त्यांच्या पुढील तपासामध्ये निरीक्षक श्री आनंद चौधरी करत आहेत. आणि यामध्ये एकूण 13.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आपल्याला सापडलेला आहे. आणि यामध्ये 6 आरोपी, त्यांचे मोबाईल, त्यांचे वाहतुकीसाठी वापरलेले 1 4 चाकी आणि 2 दुचाकी विभागाने जप्त केलेले आहेत. सर, या आरोपीवर वगैरे काही असे गुन्हे आहेत का? नाही, या आरोपीवर या आधीचे गुन्हे नाहीत, मात्र त्यांना जो धुळ्यामधून जो पुरवठा करणारा आहे तो सराईत आरोपी असल्याचं दिसून येतं आणि त्या संदर्भात आमची टीम पुढील तपास करत आहे. यांच्याकडून काही तपास लागला का? कधीपासून करतायत, कधीपासून आणताय, कशा प्रकारे, कोणत्या मार्गे? त्यांच्याकडून इंट्रोगेशन मध्ये आम्ही पोलीस कस्टडी घेतली असता तपासात आढळून आलं की हे तुलनेनं थोडेसे नवीन आरोपी आहेत आणि 12 डिसेंबर पासून त्यांचं तो माल मागवण्याची प्रक्रिया वगैरे आम्हाला तपासात दिसून आली, पण पुढील तपास आपल्याला सखोलपणे केल्यानंतरच लक्षात येईल. डुप्लिकेट म्हणजे या मालाची किंमत इकडे काय आहे तिकडे काय? या मालाची जवळपास मार्केटमध्ये 13,500 रुपये पर बॉक्स किंमत आहे, मात्र त्यांनी तिथून 6,000 रुपयाला ती घेतल्याचे सांगितले आणि मध्यस्थाच्या मार्फत त्यांना ते 8 ते 9,000 रुपये मध्ये भेटल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.